नमस्कार मंडळी, कशा असतात? बरे बरे माझी व्हिडिओ बघतो राहा. मी मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो आहे. तर आज आपण जातो इनाम म्हाळुंगे कानूरजवळा. तर जत्रा त्यांची म्हणून आपण जातो आणि आपण बोलवणारे आहोत हेमंत कानूरकर म्हणान. तर त्यांच्या शब्दाक मान ठेवून आपण जातो. आणि तसं पण मी गेलंच असते, पण एक बोलवण्याची त्यांनी पद्धत आम्हाला बोलवल्याने आणि आपण जातो. तर चला जाऊया. आता काय डायरेक्ट एस टी नसता, त्याच्यामुळे आपण जाऊ काय ट्रॅक्सान. तर चला जाऊया. तर मंडळी आपण ट्रॅक स्टँडवर पोचलेलो असं बघू शकतात. आणि आपल्या पुदाचा स्टॅक लागला. हे बघा, हे असं स्टॅक झालं. पुदा येणार आहे, म्हाळुंगे येणार आहे. तर मंडळी खतरनाक भरली ट्रॅक आणि जातो आता आपण. तर मंडळी आपण पोचलेलो असू म्हाळुंगेमध्ये. तर मंडळी आपण म्हाळुंगे स्टँडवर पोचलेलो असू. तर आपण एका दादाने बोलवल्याने आपण त्यांना आता फोन लायलो. त्यांनी येते म्हणा सांगितल्याने. त्यानंतर आपण थोड्या वेळानं जाऊया देवळाकडे, आरत वगैरे असता. त्यानंतर जाऊया आपण मंदिरकडे. पहिला या दादांका भेटाया आणि मग जाऊया. तर मंडळी हे असत ते दादा. काय म्हणताय? मस्त आहे, चला चला. तर म्हणजे या दादांसोबत जाऊया आपण. तुम्ही कधी जाताय मंदिरकडे? मंदिरकडे 1-2:30 वाजेपर्यंत जायचं. दादा आपले व्हिडिओ बघतात, कसे वाटतात तुम्हाला व्हिडिओ? मस्त, एकदम जबरदस्त, मस्त वाटते. आणि आमच्या इकडे आल्यानंतर खूप मस्त वाटलं एकदम. आणि अशीच प्रगती कर. मंडळी हे असं दादांचं घर बघू शकतात, किती मस्त. मंडळी दादाचं घर बघितलं आहे, मस्त आहे, एक नंबरच भारी. आणि बाहेर बसले मी, मस्त दिसत नारळाची बाग बिगा आणि चाय थोडी थोडी पिते मी. मस्त वाटला. भाऊ बोला बिला मस्तच आहे, एक नंबर. तर मंडळी दादांच्या घराकडनं आपण जातो आता मंदिरकडे. दादांनी मस्तपैकी पाहुणचार केल्याने, चहा वगैरे दिल्याने, जेवण पण दिल्याने. असं मी खूप जणांकडे जातो आहे, पण दाखवत नाही आपण. आणि त्यांच्या परमिशनशिवाय आपण काय दाखवू शकलो नाही. तर हेमेंत दादा म्हणा गेलो आपण दाखव आपण व्हिडिओत, आपण तुझे व्ह्युअर्स असू तर म्हणा आपण दाखवलो. तर आता आपण जाऊया मंदिरकडे. ढोल पण वाजता, आवाज येता. तर चला जाऊया. लेट झालो असं वाटतं मला, बघूया चला. मंडळी आपण मंदिरकडे पोचलेलो असू. या असा मंदिरकडे येण्याचा रस्तो बेळगाव वेंगुर्ला रस्तो आहे ना, त्याच्या साईडीकडे जा, बघू शकतात मंदिर. आणि ही असा जत्रा. तर ह्या असं नवीन मंदिर बांधकाम चालू हा. आता आपण नैवेद्याकडे गेलेलो. नैवेद्यानं आपल्याला आईस्क्रीम दिल्या. आणि ह्या असा भावेश्वरी देवीचा मंदिर नवीन बांधतात. आणि देवी सध्या आता त्यासाठी ठेवलेली आहे, म्हणजे पूजा करण्यासाठी. होऊ शकतात लोक पण त्यासाठी असत. तर मंडळी आता आराधना भावई शिवभावई मंदिरकडे गेली या, होऊ शकतं. त्या पण मंदिराचं काम चालू आहे.
आरती ना पूर्ण एका गावाची फेरी मारता. म्हणजे वरती रोडकडे ना भावेश्वरीचं मंदिर आहे आणि खाली भावाईचं मंदिर आहे. तर पूर्ण एक राऊंड मारता ती, दोन्ही देवांका भेट देता आरत. तर आपण आता दादासोबत गाडीवर जातो. तर मंडळी आपण आता परत दादाच्या घराकडे गेलो. तर दादा आता तयारी झालो मस्तपैकी, जरा फोटो काढूया. तर आपलं काम आता फोटो काढणं, तर काढूया म्हटलं. तर ठीक आहे चला. तर मंडळी आता आपण फोटोशूट करूया. चला दादा. तर मंडळी मस्तपैकी फोटोशूट झाला. आता आपण जातो परत मंदिरकडे. तर चला. सोहळ्याचं आयोजक नवतेज कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ म्हाळुंगे नाम यांच्याकडून करण्यात आले आहे. आवर्जून पावा असा सोहळा मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन या सोहळ्यातून आपल्याला निश्चितच आज रात्री पाहायला मिळणार आहे. सर्वांनी आवर्जून या सोहळ्याचं स्वरूप पाहावं. मंडळी दादा एक काम करता आपल्या सगळ्यांका सांगन सबस्क्राईब करू लागला ना, सगळे सबस्क्राईब करतात बघू शकतात. चंदगड विधानसभा मतदारसंघात तर मंडळी मगाशी आपण गेलेलो तेव्हा गर्दी नव्हती. आता कसा ओटी भरतं नारळ फोडून घेतात वगैरे, त्यामुळे आता गर्दी झालेली आहे. आणि आता भावांचे जरा फोटो काढलो. आणि हेमंत दादा आपलं मस्त काम करता, सगळ्यांचे फोन वगैरे घेता, सगळ्यांना सांगता सबस्क्राईब करा म्हणून. चांगलं भारी वाटलं आपण. चला जाऊया, आता जाऊया आपण मंदिराकडे. मारुती सटुपा इरगेवाडी यांच्याकडून भावेश्वरी मंदिर उभारण्यासाठी 201 रुपये दिलेले आहे. मंदिर नियोजन कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा तर मंडळी जत्रा बघू शकतात बऱ्यापैकी भरली आहे मस्तपैकी. जर ह्या मंदिर झाला ना त्यानंतर जत्रा मस्त वाटतली, शोभा नेतली. आता जरा मंदिर नसल्यामुळे या ठिकाणी देवी ठेवलेली आहे साध्या शेडमध्ये. तर मंडळी जत्रा मस्तपैकी फिरलो आपण आणि आता आपण जाऊया चंदगडाक. तर चला जाऊया, आता बघूया कोण गावता काय. गाडी गावली तर ठीक आहे, नाहीतर काही एसटी बिष्टी काय गावता बघूया आणि जाऊया आपण चंदगडाक. चला आपण बोलवल्यान हेमंतदादान बोलवल्यान आणि चांगलंच पाहुणचार केल्यान आणि आपण जत्रा पण फिरलो. आता जाऊया आपण चंदगडाक. चला.
मंडळी आपण चंदगडमध्ये पोचलेलो असू, एक दादा गावलो त्याच्यासोबत आपण इलो. आणि आता मेन म्हणजे आपण आजचा व्हिडिओ माईकवर शूट केलो. आपण सावंतवाडीत गेलेलो आहे ना, मी अभिजित मिस्त्री काका चौकोचे आपले, त्यांच्याने आपण जो माईक दिले ना ते माईकवर आजचं व्हिडिओ शूट मी केलेला असेल. तर माईकची पण क्वालिटी सांगा मला कमेंट करून कशी आहे. आणि आता हे व्हिडिओ आपण संपवूया. तर इनाम म्हाळुंगेची जत्रा तुमका कशी वाटली कमेंट नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटाया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.